कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। एनआरसी कंपनीच्या तब्बल 378 कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचा मुद्दा चांगलाच तापला। आज दुपारी 2 वाजता सुरू होणारी महासभा तब्बल 1 तास उशिरा म्हणजेच 3 वाजल्यानंतर सुरू झाली आणि सुरू होताच नगरसेवकांनी थकीत वसुलीच्या विषयावर आक्रमक भूमिका घेतली। एनआरसी कंपनीकडून इतकी मोठी थकबाकी अजूनही का वसूल झाली नाही, असा थेट सवाल मनपा सदस्यांनी प्रशासनाला केला। नगर रचना, मालमत्ता आणि कर विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरत लवकरात लवकर वसुली करण्याची मागणी केली। यावेळी शिव आघाडीचे नेते विश्वनाथ राणे तसेच उमेश बोरगावकर, मंदार हळवे आणि माजी उपमहापौर व नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी या विषयावर जोरदार आवाज उठवत महासभा गाजवली। महासभेत जवळपास 1.5 तास या मुद्द्यावर चर्चा झाली आणि अखेर मनपा आयुक्त अभिनव गोयल यांना तातडीने वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान पीठासन अधिकारी हर्षाली चौधरी यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले, उद्याच्या म्हणजेच मार्च 25 रोजी होणाऱ्या महासभेत या थकबाकीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। तोपर्यंत हा विषय आजच्या महासभेत स्थगित ठेवण्यात आला आहे। आता सर्वांचे लक्ष उद्याच्या महासभेकडे लागले आहे। एनआरसी कंपनीकडून ही 378 कोटींची थकबाकी नेमकी कधी वसूल होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। तर सर्वांनी बोलताना एकेकानेच बोलावं, हात वरती करावे, त्यांनाच उठवलं जाईल आणि तीच गोष्ट रिपीट करायची नाही आहे। सगळ्यांना संधी भेटणार आहे, बजेट आहे यावरती सगळ्यांनाच बोलायचं आहे। सर्वांनी बोला, पण तीच गोष्ट तुम्ही सारखी बोलू नका आणि सर्वांनी हात वरती करा। सर्वांना मी बोलायचा चान्स देणार, पण तेच व्यक्तीचं परत बोलणार असेल तर मी स्ट्रिक्टली आता सांगते सगळ्यांना बसून देणार मी। एनआरसीचा प्लॅन पासिंगची आहे ना व एनओसीचा सर्व घटनाक्रम या ठिकाणी दिला पाहिजे। भले उद्या जरी मीटिंग चालली उद्या द्या, मी आताच नाही सांगत। आणि एडीटीपी ज्या पद्धतीत म्हणाले आहेत की संबंधित विभागाने एनओसी दिलेली आहे ती या पटलावर एनओसी ठेवली पाहिजे, म्हणजे आपल्याच विभागामध्ये ही जी कम्युनिकेशन गॅप आहे ती सुद्धा या सभागृहाच्या निदर्शन। तर ठीक आहे, मी आता नाही म्हणत, तुम्ही आता घेऊन या, ही सभा उद्या कंटिन्यू, तेव्हा हा विषय आणा। आणि ज्या पद्धतीत जर मूळ मालक एनआरसी आहे आणि आताही एनआरसी आहे तर आमचा वाद एनआरसी बरोबर आहे, आमची आउटस्टँडिंग एनआरसी बरोबर आहे, तर त्यांच्या 7/12वर बोजा टाकण्यासाठी कायदेशीर काय सल्ला घ्या। पण एक सांगतो साहेब, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। ते जर आम्हाला एवढे ब्लॅकमेलिंग करतायत, आम्हाला वेटीस जातात, तर त्यांना सुद्धा आपली महानगरपालिका म्हणून जे काही अधिकार आहेत, पॉवर आहे, ह्याचा वापर केला पाहिजे, भले कोणी असू दे। आणि त्याच्यासाठी कायदेशीर आहे का? आणि मला वाटत नाही बोजा टाकायला काय अडचण, जाऊ दे ना, त्यांना कोर्टात जाऊ दे, आमच्या विरोधात जाऊ दे, म्हणजे ही लढाई तर चालू राहू दे। आणि दीपेश, आपण म्हणालात की प्रिन्सिपल अमाऊंट बाबत क्लॅरिफिकेशन किंवा जस्टिफिकेशन आम्ही द्यायची गरज नाही, आम्ही दिलेलं ठाम आहे, आमचं योग्य आहे, त्यांना हवं आहे ना ते बघतील। आम्ही ज्या आमच्या प्रशासनाने दिलेलं आमचं जी देणी आहे ते आमच्या दृष्टीने योग्य आहे, त्याच्यात काही दुमत नाही। कारण आमचा आरवी सर्वसामान्यांना सारखाच आहे, आपण आरवीवर देतो रेटेबल व्हॅल्यूवर, आणि रेटेबल व्हॅल्यू नुसार दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही तडजोड करण्याचा विषय नाही। तर माझं म्हणणं, हा विषय आता आपण थांबूया। उद्या ऐका ती एनओसी पण या पटलावर सादर, महापौर महोदया, जर आता आम्ही सांगितलं आता पॉसिबल नाही आणि वेळ जाणार, त्याच्यापेक्षा उद्या विस्तृत चर्चा जास्त करायची गरज नाही। तुम्ही ती एनओसी घेऊन या, 7/12वर नाव चढवणार की नाही किंवा त्या संदर्भात आयुक्तांनी निवेदन करावं। आणि आतापर्यंत जे त्यांना प्लॅन पासिंग केलाय, सर्व घटना जो क्रम आहे हा सुद्धा घेऊन पटलावर उद्या ठेवावा आणि हा विषय इथे एनआरसीचा विषय आता आज इथे संपूया। वेअर हाऊसची जी कामं चालू आहेत तोपर्यंत ती बंद ठेवा। जे काही आहे ते जस्टिफाय करूनच सांगत आलेलं आहे। आयुक्तांनी देखील त्याच्यावर संभाषण करताना सांगितलं की मी अभय योजना आली किंवा कोर्टात देखील आम्ही जेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कंपनी समजावण्याच्या याच्यामध्ये नाहीये, तर आपण त्याच्यावर काही कारवाई करतच नाही, हे आपलं चुकीचं आहे। जमा करा हो, आता काय एनआरसीच्या जागी एनओसी महापालिकेचे बुडवतोय त्याला एनओसी नका तुम्ही। एनआरसीच्या जागी हेच मिनिट्स कोर्टात वापरलं तर जबाबदार अधिकारी ह्या सभागृहामध्ये जर असं बोलत असेल आणि हेच मिनिट जर तिकडे न्यायालयात वापरलं गेलं तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही एनओसी दिलेली आहे असं सभागृहाला स्पष्ट सांगितलं। अधिकारी खरंच बिचारे आमचे 6-7 हजार कामगार कशा पंचायत
जीव कसा कासावीस होतोय ते नाही, परमिशन नाही, शोधा एनओसी कोणी दिली त्या अधिकाऱ्याचं नाव यांनी सांगा सभागृहात दाखवाय. माझी तुम्हाला विनंती आहे तर प्रस्तावित प्रस्ताव या सभागृहात जाऊन आणा. भैया साहेब त्याच्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये एनआरसीवर 2 तास पीठासीन अधिकारी, आयरन, माउंटेन आणि ड्रोनच्या गोडाऊनची मला तयारी होणार आहे. ट्रान्सफर जोरात चालू आहे त्यांचं एनआरसी कंपनीमध्ये या ठिकाणी. त्यामुळे या 2 गोडाऊनला परमिशन कशी भेटली याची आम्हाला माहिती मिळली पाहिजे आणि पुढची परमिशन दिली नाही पाहिजे. आता जे पुढचे गोडाऊन चालू होणार आहे त्याची परमिशन दिली नाही पाहिजे. आताच्या आता ती बंद झाली पाहिजे. ते सांगितलेलं आहे की संबंधित विभागाने एनओसी दिलेली आहे तर ती एनओसी कोणी दिली आणि त्याची कॉपी आणावी आणि त्या अधिकाऱ्याला आत्ताच्या आता सस्पेंड करण्यात यावा. सर ते कागदपत्र पाहून पटला फाईल पाहून मी सर्व कागदपत्र पाहून मान्य महापौर महोदय निवेदन करतो. मुद्द्याची एक पृष्ठभूमी आहे, एक त्याचे एक इतिहास आहेत. जसं की माझ्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आणि काही सन्मान्य सदस्यांनी पण मुद्दा उपस्थित केला की जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून ही टॅक्स लागून आलेला आहे. आज रोजी जवळजवळ 370 कोटीपेक्षा जास्त याची एकूण आपल्याकडे येणं आहे. त्याच्यामध्ये मूळ रक्कम जर आपण पाहिली तर ते कमी बसते, म्हणजे अराउंड 25 to 30 करोड ते मूळ प्रिन्सिपल अमाऊंट आहे. पण कधी तो भरला गेला नाही म्हणून त्याच्यावर व्याज आणि त्याच्यावर एरियर्स आणि एरियर्सवर पेनल्टी होऊन तो आता एवढा आकडा त्याचा झालेला आहे. याच्यामध्ये मूळतः जे मूळ रक्कम होती प्रिन्सिपल अमाऊंट जे महानगरपालिकांनी त्यावेळी लावली होती त्याच्यावरही त्यावेळी कंपनीने चॅलेंज केलं होतं विविध न्यायालयामध्ये. म्हणजे आपले कल्याण कोर्टातही दाखल केले होते, हायकोर्टातही दाखल केले होते. म्हणजे जे मूळ अमाऊंट होती त्याच्यावरही त्यांच्या ऑब्जेक्शन होतं म्हणून ते मूळ रक्कम पण पे करत नव्हते. आणि त्यावेळी त्या कोर्टांनी काही एक ठराविक रक्कम त्यांना सांगून दिली की ठीक आहे एवढे मूळ रक्कम होत आहे म्हणून त्यांनी त्या रक्कम त्यावेळी ते पे केली. पण महानगरपालिकांनी आपला जे मूळ होता की आमचं जे मत होतं की एवढंच लागलं पाहिजे टॅक्स ते कधी सोडला नाही आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर ते लावत गेलो आणि त्याच्यावर मग एरियर्स हे होत गेला. मग नंतर 2019च्या सुमारे जेव्हा ते NCLT मध्ये दावा दाखल झाला ट्रायब्युनल मध्ये बँकरप्सीच्या, तर त्यावेळी मात्र आमची काही दखल घेतली गेली नाही असा महानगरपालिकाच्या हे आहेत कंटेन्शन आहे. आता त्यावेळची परिस्थिती काय होती ते मला डिटेल्स माहित नाही, पण कागदावरून जे लक्षात येते की त्यांना जे प्रोसेस करायचा होता त्याच्यामध्ये 1-2 न्यूजपेपरमध्ये ते जाहीरनामा काढतात की असा आम्ही NCLT मध्ये झालोय. तर असे 2 काही न्यूजपेपर्स मध्ये ते आलेला होता पण ते काही प्रचलित न्यूजपेपर नव्हते असं लक्षात येत आहे. म्हणून महानगरपालिकाचा दावा त्यावेळी काही दाखल करण्यात आला नाही आणि म्हणून ऍज अ क्रेडिटर किंवा त्यांच्या आमच्याकडे एवढा देणं आहे त्यावेळी काहीतरी वेगळी अमाऊंट होती ते काही त्याची दखल घेण्यात आलेली नाही NCLT मध्ये. मग NCLT चे वर एक ट्रायब्युनल आहे ॲपेलेट ट्रायब्युनल ज्याच्यावर अपील करू शकतो. तर NCLT च्या विरोधात NCLAT ॲपेलेट ट्रायब्युनल मध्ये आपण 2020 ला आपण अपील दाखल केली की ऐसा आमच्या कंटेन्शन आहेत आणि ऐसा आमची थकबाकी आहेत आणि ऐसा वी आर ऑल्सो वन ऑफ दी म्हणजे क्रेडिटर्स आणि आम्हाला त्यांनी ते द्यावा. मग NCLAT मध्येही आमचा दावा फेटाळण्यात आला त्यावेळी. मग नंतर आपण हायकोर्टात गेलो, हायकोर्टातही आपला दावा फेटाळण्यात आला. मग नंतर आपण सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टातही आपला दावा एकदा फेटाळण्यात आलेला आहे. आता आम्ही एक क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी फाईल करण्याचे याच्यामध्ये आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर तेव्हा सुप्रीम कोर्टाचा दावा फेटाळण्यात आला होता जेव्हा लास्ट इयर हे लक्षात आलं आणि आम्ही आता असं ठरवलं की आम्ही एक क्युरेटिव्ह पेटिशन फाईल करूया. त्याच्यामध्ये एक सिनियर काउन्सिल एखादं चांगले वकील आपण त्या ठिकाणी घेऊया आणि आपण हे मुद्दा मांडूया. मध्ये कदाचित अभय योजना जेव्हा लागू होती त्यावेळीही
आपण महानगरपालिकेच्या वतीने असा प्रयत्न केला की अभय योजना लागू आहे म्हणजे एरियर्स आणि म्हणजे ते पेनल्टी आपण माफ करतो तर किमान मूळ रक्कम तरी त्यांनी दिली पाहिजे. मला वाटतं त्यावेळी काही त्यांनी दिली नाही असा मला अंदाज आहे. त्यांच्या कंटेन्शन कदाचित तोच आहे की जे मूळ रक्कम जे मी बोलत होतो ज्याच्या हिस्ट्री आहे की त्यांचं म्हणणं आहे की तो जे महानगरपालिकांनी त्यांना टॅक्स लावलेला आहे तो मूळ रक्कमच त्यांना तो मान्य नाही आणि ज्याच्या विरोधात ते त्यावेळी 2005 साला कोर्टात गेले होते आणि त्यालाच ते धरून आज रोजी चालू आहे आणि आपण ते लावत गेलो आणि त्याच्यावर तो व्याज होऊन आज रोजी अशी परिस्थिती आहे. शेवटी रक्कम काही असो आमच्या कंटेन्शन सध्या सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे मी वकिलांना जे सांगितलं की किमान आम्ही एक कंटेंडर आहोत म्हणजे वी आर वन ऑफ दी प्लेयर्स आणि रक्कम नंतर ठीक आहे डिस्प्यूट असेल तर ते ठरू शकतो त्या आधारे मग रिवाइज एरियर्स निघतील किंवा एरियर्सला अभय योजना आली तर माफी पण देता येईल व्हॉट एव्हर. पण आम्ही कंटेंडर्स आहोत आणि आम्ही पण एक प्लेयर आहोत. महानगरपालिका एक मुख्य एक बँकासारखाच एक क्रेडिटर आहे म्हणून आमची बाजू ऐकावी असा आम्ही त्या ठिकाणी प्ली करण्याचा प्रयत्न करतोय. हे सध्या एकंदरीत NRC ची आज रोजी पोझिशन आहे.